नमस्कार, मी यामिनी महामुणकर हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन आपण घेत असतो आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून देत असतात। आज आपण विना औषध, विना ऑपरेशन, ॲक्युपंक्चर उपचार या विषयावर प्रोफेसर डॉक्टर पी.बी. लोहिया यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत। सर आपल्या स्टुडिओ मध्ये आलेले आहेत। सर आपलं मनापासून स्वागत आहे। नमस्कार। नमस्कार। डॉक्टरांची मी अगदी थोडक्यात तुम्हाला ओळख करून देते। डॉक्टर पी.बी. लोहिया हे मूळतः ॲलोपॅथी डॉक्टर आहेत आणि ॲक्युपंक्चर स्पेशलिस्ट देखील आहेत। तसेच इंडियन अकॅडमी ऑफ ॲक्युपंक्चर स्पाइनचे ते चेअरमन आणि वर्ल्ड असोसिएशन ऑफ चायनीज मेडिसिनचे ते वाईस चेअरमन आहेत। आतापर्यंत त्यांनी अनेक देशांमध्ये जाऊन प्रोफेसरची भूमिका देखील बजावली आहे। कोविड टास्क फोर्स आयुष महाराष्ट्राचे ते मेंबर आहेत। बेस्ट ॲक्युपंक्चर टीचर, फिजिशियन ऑफ द सेंचुरी इंटरनॅशनल यांसारख्या अनेक नामांकित आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा सन्मान देखील करण्यात आलेला आहे। विना औषध, विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार कसा करतात या विषयावर आपण डॉक्टरांसोबत चर्चा करणार आहोत। आणि विषयाला सुरुवात करूया। डॉक्टर, पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। विषय खूप छान आहे। विना औषध, विना कोणतीही ऑपरेशन करता तुम्ही ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून आपल्या रुग्णांना बरं करता हा विषय आहे। सुरुवातीलाच माझा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा की तुम्ही स्वतः ॲलोपॅथी डॉक्टर आहात, तर ह्या ॲक्युपंक्चरकडे तुम्ही कसं काय वळलात? मी एकटाच नाही, माझी बायको डॉक्टर स्वाती, माझे दोन्ही मुलं डॉक्टर सचिन, डॉक्टर सारंग, आम्ही सर्वच ॲलोपॅथीचे डॉक्टर आहेत। बरं। माझं हॉस्पिटल होतं मोठं, मॅटर्निटी आणि सर्जरी, प्रॅक्टिस खूप चांगली होती। पैसा मिळाला परंतु मानसिक समाधान मिळालं नाही। मला असं वाटायचं की आपण ॲलोपॅथीमध्ये लक्षणांचा उपचार करतोय, रोग मुळासकट नीट करत नाही। आणि दुसरी गोष्ट मला असं आढळून आलं की ॲक्युपंक्चरमध्ये जर डॉक्टर निष्णात असेल तर योग्य निदान करून रोगाचं मूळ शोधून रोगाला कायमस्वरूपी नीट करू शकतो, म्हणून मी याच्याकडे वळलो ॲक्युपंक्चरकडे। बरं, तुम्ही तुमच्या आवडीचा विषय निवडला, तुमचं तिकडे लक्ष लागत नव्हतं, मानसिक समाधान मिळत नव्हतं, म्हणून तुम्ही ॲक्युपंक्चरकडे आलात। पण डॉक्टर, इतर उपचार पद्धतींपेक्षा ॲक्युपंक्चरचे नेमके फायदे काय आहेत? ते बरेच फायदे। सगळ्यात पहिला फायदा याच्यात कुठले औषध आपण वापरत नाही। बरं। ॲलोपॅथीमध्ये आम्ही जे औषध वापरतो ते केमिकल असतात। बरं। हे केमिकल आपल्या लिव्हरवर आणि किडनीवर दुष्परिणाम करू शकतात, त्यामुळे साईड इफेक्ट असतात औषधाला। ॲक्युपंक्चरमध्ये औषधच नसल्यामुळे साईड इफेक्टचा प्रश्न नाही। दुसरं, इतर उपचार पद्धतीच्या मानाने याचा खर्च बराचसा कमी आहे, कारण याच्यात अनावश्यक अशा बऱ्याच तपासण्या आपण टाळू शकतो। बरोबर। आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यात रोगाचं, मी आधी सांगितलं की डॉक्टर जर तज्ज्ञ असेल निष्णात, आम्ही पेशंटची नाडी परीक्षा करतो, जीभ पाहतो, नखं पाहतो, काही प्रश्न विचारतो। आता आमच्याकडे एक नवीन टेक्निक आहे, कॉम्प्युटर पूर्ण बॉडी चेक करता येते आणि प्रत्येक ऑर्गनमध्ये किती ऊर्जा याचा ग्राफ येतो, पंचमहाभूताचा ग्राफ येतो। हे सगळं म्हणून तपासणी केल्यावर रोगाचं मूळ कारण शोधून बरोबर मुळासकट उपचार करता येतो। हे सगळ्यात महत्त्वाचा हा फायदा। डॉक्टर, आपला विषयच आहे विना औषध, विना शस्त्रक्रिया, ॲक्युपंक्चरद्वारे उपचार पद्धत। तर नेमकं विना औषध कसं शक्य आहे ते? विना औषध म्हटलं तर लोकांचा विश्वास बसायला अवघड आहे, कारण जे क्लिनिक असतात त्याचं नाव असतं दवाखाना। म्हणजे दवा खाल्ल्याशिवाय आपण नीट होऊ शकत नाही, असा एक गोड गैरसमज करून दिला गेलेला आहे। तर ॲक्युपंक्चर प्रमाणे आपल्या शरीरात 14 मेन मेरिडियन असतात। जसं पाईपलाईन मधून पाणी वाहतं तसं याच्यातून ऊर्जा वाहत असते। बरं। तर या ऊर्जेत जर कुठे अडथळा निर्माण झाला तर मग ज्या ठिकाणी अडथळा झाला त्याच्या पुढच्या पार्टमध्ये पॅरालिसिस होऊ शकतो किंवा मुंग्या येऊ शकतात, त्या ऑर्गनचं काम कमी होऊ शकतं। आणि जिथे अडथळा निर्माण झाला त्याच्या आधी एनर्जी तुंबते, जमा होते, त्या ठिकाणी पेनफुल डिसऑर्डर, गुडघा दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे असे होतात। तर आम्ही काय करतो, हे अशा छोट्या निडल असतात। बरं। ॲक्युपंक्चर पॉईंट, जसा एखादी नाली ब्लॉक झाली, आपण काय करतो, मॅनहोल मधून काठी घालून तो कचरा काढतो। तर ॲक्युपंक्चर पॉईंट इज समथिंग लाईक अ मॅनहोल ऑन द मेरिडियन। बरं। आपण मॅनहोलचं झाकण काढून काठी घालतो, पाईप साफ करतो, तसं आम्ही ॲक्युपंक्चर पॉईंट निवडतो। सगळ्यात महत्त्वाचं कुठले पॉईंट निवडायचे हे फार महत्त्वाचं असतं, त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर लागतो। बरोबर। आणि ही अशी छोटी निडल असते एकदम, ही असे लावली निडल, काहीच त्रास होत नाही।
अजिबात त्रास होत नाही. वेदना विरहित आहे. हा, पेनही नाही, रक्तही निघत नाही. आता मी निडल काढले, कुठं रक्त आला नाही नाही. तर याच्याने रोग जे असतात ते दोन कारणामुळे होतात. एक तर ऊर्जेमध्ये अडथळा झाला तर पेन किंवा पॅरालिसिस सारखे आजार होतात, जे मी आता सांगितलं. बरं. दुसरं, पंचमहाभूतात जर बिघाड झालं तर मग हृदय विकार आहे, किडनी विकार आहे, लिव्हरचा विकार आहे किंवा दमा वगैरे बाकीचे, ज्याला मी सिस्टेमिक डिसऑर्डर म्हणतो, डोळ्याचे विकार, कानाचे विकार, त्वचेचे विकार, हे पंचमहाभूतातल्या इम्बॅलन्समुळे होत असतात. बरं. तर आम्ही रोग्याला तपासतो, कुठे इम्बॅलन्स ते पाहतो, आणि हे इम्बॅलन्स पंचमहाभूतातलं करेक्ट केलं तर आता जो काही रोग आहे तो मुळासकट नीट होतो. याच्यासोबत आम्ही भविष्यात काय रोग होतील हे सुद्धा आम्हाला अंदाज येतो, आणि ते आम्ही टाळण्यासाठी उपचार करू शकतो. बरं. सर, सगळ्यात महत्त्वाचं रोगाच्या बाबतीत असतं ते म्हणजे निदान योग्य पद्धतीने होणं. तर ॲक्युपंक्चरमध्ये निदान कसं करता मी तुम्ही? सांगितलं ना, पेशंटची आम्ही नाडी परीक्षा करतो. बरं. याच्यात आम्ही 12 नाड्या पाहतो पेशंटच्या. प्रत्येक हातावर 6 नाड्या, 12 नाड्या. नंतर पेशंटची जीभ पाहतो, पेशंटचे नख पाहतो, आणि कॉम्प्युटरवर चेक करतो, काही प्रश्न विचारतो. मग ह्याची पद्धत टोटली वेगळी आहे ॲलोपॅथीपेक्षा. सर, बऱ्याच वेळा अर्धांग वायू किंवा चेहऱ्याचा लकवा ह्या ज्या केसेस असतात, ह्या केसेसना देखील याचा काही फायदा होतो का? खूप फायदा होतो. बरं. अर्धांगवायू जनरली काय की 40 वर्षाच्या पुढचे जे लोक आहेत त्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, कुणाशी भांडण झालं तर मेंदूमधली रक्तवाहिनी फाटते आणि रक्तस्राव होतो मेंदूमध्ये. काही लोकांना रक्तामध्ये गुठळी तयार होते, थ्रॉम्बस, ब्रेनमध्ये थ्रॉम्बोसिस तयार होतं. तर ब्रेनमध्ये हिमोरेज म्हणजे रक्तस्राव किंवा गुठळी अडकणे, हे 2 मेन कारण आहेत अर्धांगवायूचे. डाव्या बाजूला झाला प्रॉब्लेम तर उजवी बाजू पूर्ण जाते, उजव्या बाजूला झालं तर डावी बाजू होते. बरं. आणि चिनी शास्त्राप्रमाणे, ॲक्युपंक्चर शास्त्राप्रमाणे आपलं अंग जर ओलं असेल आणि त्याला जर हवा लागली तर अर्धांगवायू होऊ शकतो. त्यामुळेच त्याला आपण अर्धांगवायू म्हणतो. तर पेशंट जर झाल्यावर लगेच आला 2 दिवसात, 4 दिवसात, तर एका आठवड्यात तो 90% जास्त चांगला होतो. बरं. परंतु दुर्दैवाने उशिरा जर आला तर त्याला वेळ लागतो. अर्धांगवायूसाठी ॲक्युपंक्चर खूपच चांगली ट्रीटमेंट आहे, फक्त पेशंटनी लवकर यायला पाहिजे. अर्धांगवायूचे खूप पेशंट केलेत आम्ही. आणि चेहऱ्याचा लकवा सुद्धा, माझ्याकडे हैदराबाद एक मुलगी आली होती, आंघोळ केली, डोक्यावरून हे केलं आणि पंख्याखाली केस वाळवत बसली आणि लगेच ते तोंड असं वाकडं झालं. मी आता जे म्हणलो ना की अंग ओलं असेल आणि त्याला हवा लागली तर अर्धांगवायू किंवा चेहऱ्याचा लकवा होऊ शकतो. मग एक बाजू पूर्ण अशी वाकडी होऊन जाते. बापरे. तर याच्यामध्ये जर पेशंट लगेच आला तर 1 ते 2 सिटिंगमध्येच पूर्ण नीट होऊ शकतो. हो, खूपच चांगलं आहे. फक्त पेशंटनी लवकर यायला पाहिजे, वेळेचं महत्त्व जपलं पाहिजे. या 2 लकव्याच्या व्यतिरिक्त तिसरा म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये मणका जर मोडला, रोड साईड ॲक्सिडेंटमध्ये मणका मोडला आणि स्पायनल कॉर्ड जर हे झाला, इथं जर मणका मोडला तर दोन्ही हात आणि दोन्ही पाय डोळे होतात आणि लघवी संडासचं नियंत्रण जातं. आणि खाली डॉर्सल किंवा कमरेच्या भागात जर मणका मोडला तर दोन्ही पाय जातात आणि शौचाचं नियंत्रण जातं, लघवीचं नियंत्रण जातं, सेक्सचं पण जातं. तर हे पेशंटसुद्धा याला ॲलोपॅथीत काही करता येत नाही. इट इज लेफ्ट टू गॉड. याच्यात आपण चांगल्यापैकी उपचार करू शकतो. आमच्याकडे औरंगाबादला गंगापूरला एक पेशंट होता, त्याच्या 12 मणक्याचे 6 तुकडे झाले, दोन्ही पाय केले, लघवी संडास कंट्रोल केला. बरं. ॲलोपॅथीप्रमाणे हे नीट होऊ शकत नाही. आमच्याकडे फक्त एका आठवड्यात तो 100% नीट झाला. याच्यावर विश्वास ठेवणं सुद्धा अवघड आहे. खरंय खरंय, तुमच्या बोलण्यातच कळतंय. म्हणजे इतके भयंकर तुमच्याकडे केसेस देखील येतात आणि त्यांना देखील तुम्ही बरं करताय. डॉक्टर, याप्रमाणे अस्थमा किंवा सर्दी असेल आणि अनेकदा सर्दीना बऱ्याच दिवसांपर्यंत राहते, अशा ज्या सर्दीला जुनाट सर्दी देखील म्हणतात, तर यावर काही त्याचा परिणाम होतो का? अस्थमा आणि सर्दी जी असते ॲलर्जीमुळे, आता ॲलोपॅथीमध्ये ॲलर्जीला आम्ही तात्पुरतं औषध देऊ शकतो, अँटी ॲलर्जी, परंतु कायमस्वरूपी नीट करू शकत नाही. ॲक्युपंक्चरमध्ये आम्ही ॲलर्जी कायमस्वरूपी नीट होऊ शकते. त्यामुळे दमासुद्धा कायमचा जाऊ शकतो. दम्याच्या पेशंटमध्ये कमीत कमी 80 ते 90% लोक 6 ते 8 महिन्याच्या उपचारात पूर्णपणे नीट होऊ शकतात. त्यांचा पंप आणि गोळ्या सुटू शकतात. त्याचप्रमाणे जुनाट सर्दीसुद्धा ही कायमस्वरूपी नीट होऊ शकतात.
सर सध्या ना गुडघ्याच्या त्रासाने अनेक जण त्रस्त आहेत. म्हणजे त्याच्यासाठी पूर्वी कसं होतं वयाने मोठी होती माणसं त्यांनाच गुडघ्याचे कमरेचे त्रास व्हायचे, पण आता बघाल तर सरसकट सगळ्यांनाच गुडघ्याचे त्रास खूप होत आहेत. तर ॲक्युपंक्चरद्वारे काही त्याच्यावर ट्रीटमेंट होते का? माझं वैयक्तिक हे मत आहे की आता आम्ही ते कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या भीतीने लोकांना तेल तूप खाऊ देत नाही. त्यामुळे माझं मत की त्यामुळे कमी वयामध्ये आपले सगळे जे सांधे आहेत त्यातलं वंगण ज्याला आम्ही सायनोव्हिल फ्लुइड म्हणतो ते कमी होतं. आणि 30 ते 35 वर्षाच्या वयातच हे सायनोव्हिल फ्लुइड म्हणजे वंगण कमी झाल्यामुळे मग वरचं आणि खालचं हाड कार्टिलेज एकमेकाला घासायला सुरुवात होते. मग बसून उठताना, पायऱ्या चढताना, मांडी घालताना पेशंटला वेदना होतात. तर ॲलोपॅथीत आम्ही कुठलंही औषध असं नाही की ज्यामुळे आम्ही वंगण वाढवू शकतो, परंतु त्यामुळे ॲलोपॅथी त्याला ऑपरेट करतो आम्ही. सुरुवातीला पेनकिलरच्या गोळ्या खाऊ घालतो, नंतर नी रिप्लेसमेंट करतो. ॲक्युपंक्चरमध्ये आपण मुळात सायनोव्हिल फ्लुइड म्हणजे ज्याला वंगण म्हणलो मी, हे आपण वाढवू शकतो आणि कार्टिलेज जे एकमेकाला घासते ते बंद करू शकतो. आमच्या इथे शिवसेनेच्या सगळ्यातल्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई, त्यांना मांडी घालता येत नव्हती, पायऱ्या चढता येत नव्हत्या. ते 3 महिन्याच्या उपचारात 100% चांगल्या झाल्या. आता पायऱ्या चढतात, झपझप चालतात, मांडी घालून बसतात. असे अनेक केसेस केलेत आम्ही गुडघ्यादुखीच्या. म्हणजे आपण ऑपरेशन टाळू शकतो. कमीत कमी 90% केसेसमध्ये आपण विना औषध म्हणजे विना ऑपरेशन आणि विना औषध 80 ते 90% तरी दुखणं कमी करू शकतो. बरं डॉक्टर, गुडघ्याच्या त्रासाप्रमाणे मणक्यांचे विकार देखील खूप वाढलेले आहेत सध्या. स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल, स्लीप डिस्क असेल किंवा सायटिका, तर याच्यावर कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट करता? गुडघ्याचे विकार काय किंवा मणक्याचे विकार काय, इट इज पार्ट ऑफ एजिंग प्रोसेस. आपलं वय जसं वाढतं तसं जॉईंटमध्ये मणक्यामध्ये लुब्रिकेशन कमी होतं, हाडांची झीज होते. दोन मणक्याचे म्हणजे गाद्या असतात ज्याला आम्ही डिस्क म्हणतो, ती पातळ होते. डिस्क 2 मणक्यातलं हे अंतर कमी होतं आणि मग काही वजन उचललं, जास्त उडी मारली, काही झटका बसला की ती गादी बाहेर येऊ शकते. सर्वायकल स्पॉन्डिलोसिस खूप कॉमन आहे आजकाल. कॉम्प्युटरचा अति उपयोग ही आणि मोबाईलचा सुद्धा उपयोग, असं मान वाकली की सर्वायकलचा त्रास होतो, कंबर वाकली की खालचा त्रास होतो, कमरेचा त्रास होतो. आपल्याकडे भारतामध्ये मेजॉरिटी बायका हे घरकाम करतात, झाडणं, पुसणं, भांडे घासणं, कपडे धुणं, तर समोर वाकावं लागतं त्यांना. त्यामुळे याचं प्रमाण बायकामध्ये निश्चित प्रमाणे जास्त आहे कंबरदुखीचा. तर ॲलोपॅथीत आम्ही सुरुवातीला पेन किलर देतो कंबर दुखली किंवा मान दुखली तर, कारण आम्ही वंगण वाढवू शकत नाही. ॲलोपॅथीत मग नंतर आम्ही MRI करतो आणि मग ते ऑपरेशन करतो. स्लिप डिस्क इकडे होऊ शकते, स्लिप डिस्क कमरेत पण होऊ शकते. ॲलोपॅथीत ऑपरेशन शिवाय उपचार नाही आणि हे ऑपरेशन अत्यंत धोकादायक असतं. ऑपरेशन करताना स्पायनल कॉर्डला किंवा नर्व रूटला धक्का लागला तर समजा इथं ऑपरेशन झालं, फेल झालं, तर दोन्ही हातान पाय लुळे होऊ शकतात. कमरेचं ऑपरेशन, कमरेत स्लिप डिस्क आहे, L4, L5, L5S1 हे खूप कॉमन आहे स्लिप डिस्क, आणि ते आम्ही कापून काढतो ना ऑपरेशनमध्ये. तर स्पायनल कॉर्डला नर्व रूटला धक्का लागला तर दोन्ही पाय जाऊ शकतात, लघवी संडासचं नियंत्रण जाऊ शकतं. त्यामुळे आमच्याकडे मॅक्झिमम पेशंट जे येतात ते कमरेचं, मानेचं आणि गुडघ्याचं ऑपरेशन टाळण्यात येतात. मला स्वतःला L4, L5 स्लिप डिस्क खूप त्रास होता. हैदराबादच्या एअरपोर्टवर एकदम कोलॅप्स झालो मी. 4 लोकांनी विमानात टाकलं, 15 दिवस मला उभा राहता येत नव्हतं. सगळे फोर्स करत होते की ऑपरेशन करा, ऑपरेशन करा. मी म्हणलं जीव गेला तरी ऑपरेशन नाही करायचं, कारण कॉम्प्लिकेशन कुणाला होईल ते काही कपाळावर लिहिलं नाही कोणाला. खरं. आणि मी ॲक्युपंक्चर उपचारांनी 100% चांगला झालो. असे तर आम्ही हजारो लोक नीट करतो. आणि आज तुम्ही चांगल्या पद्धतीने चालत आलात. सगळ्या जगात फिरतो मी, अनेक देशात प्रोफेसर आहे. सर सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि याच्यामध्ये संधिवाताचा त्रास खूप जणांना होतो, संधिवात, आणि त्याचप्रमाणे फ्रोझन शोल्डरचा देखील खूप त्रास होतो. तर याच्यावर ॲक्युप्रेशर कशी? फ्रोझन शोल्डर हे ज्यांना डायबिटीस आहे त्याच्यात जास्त कॉमन आहे. हा हात असा वर जात नाही किंवा असा मागे जात नाही, याला फ्रोझन शोल्डर म्हणतात. तर याला सुद्धा ॲक्युपंक्चरमध्ये खूप चांगला फायदा आहे. माझ्याकडे एक औरंगाबादला बाई होती, आमच्या गल्लीतच राहत होते. 60 वर्षाची, तिचा हात वर जात नव्हता. सूनबाई नाराज होते कारण हे काही काम करत नव्हते घरात. सून माझ्याकडे घेऊन आली आणि बिलीव मी फक्त 5 मिनिटात मी 2च सुया लावल्या. ते हाताला काय केलं नाही, गुडघ्याला लावल्या. 5 मिनिटात हात पूर्ण असं फिरू लागला. दुसऱ्या दिवशी सूनबाई पेढे घेऊन आल्या, पाया पडला, सर तुम्ही देव भेटले, कारण सासूबाई कामाला लागल्या होत्या. खरं. आणि संधिवाता सुद्धा, संधिवाताला
ज्याला आम्ही ॲलोपॅथीत रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो, बरं. हा आजार आहे हा. तर याला कायमस्वरूपी उपचार, मी आधीच सांगितलं की रोगाचं मूळ शोधून उपचार करतो. मेजॉरिटी केसेसमध्ये संधिवातामध्ये किडनीमध्ये ऊर्जा कमी असते आणि शरीरात उष्णता जास्त असते, त्यामुळे संधिवात होतो. तर संधिवाताच्या माझ्या बऱ्याचशा केसेस पूर्ण नीट झाल्या. इतकंच नाही तर आरे जी टेस्ट करतो मी ॲलोपॅथीत, आरे पॉझिटिव्ह म्हणजे संधिवात, माझ्या बऱ्याच पेशंटचा आरे पॉझिटिव्हचा आरे निगेटिव्ह झाला. बरं. बऱ्याच पेशंट. अनेकांना तुमचा इतका अनुभव पण आहे आणि अनेकांना तुम्ही बरं केलं, म्हणजे नवीन आयुष्य जगण्याची एक उभारी तुमच्याकडनं अनेकांना डॉक्टर मिळाली आहे. डॉक्टर, नपुंसकत्व किंवा मधुमेह, किडनी विकार, रेटिनोपॅथी आणि न्यूरोपॅथी या सगळ्यांवर ॲक्युप्रेशरचा कसा फायदा होतो? डायबिटीस, आता पहा, डायबिटीसचा अनुवंशिक असल्यामुळे तो कायमचा नीट करू असा दावा आम्ही करत नाही. परंतु ॲक्युपंक्चरने डायबिटीससाठी जे औषधं देतो त्याचं प्रमाण निश्चितपणे कमी होऊ शकतं. औषध सुटू पण शकतात काही केसेसमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डायबिटीसचे दुष्परिणाम हे खूप भयानक असतात. काही लोकांना अंधत्व येतं, रेटिनोपॅथी, काही लोकांची किडनी खराब होते, नेफ्रोपॅथी, काही लोकांना पायात सेन्सेशन जातं, न्यूरोपॅथी. तर हे टाळण्यासाठी ॲक्युपंक्चर हे अत्यंत चांगला उपचार आहे ॲक्युपंक्चरमध्ये. याच्याशिवाय बायकामध्ये आता मी कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर मी पहिल्यांदा सुरू केलं जगात. बरं. चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी करणे, लठ्ठपणा कमी करणे, खास करून हार्मोनल लठ्ठपणा, बरं बरं तो डायटिंगने कमी होत नाही. बॉडीला शेपिंग करणे, हे काळे डाग कमी करणे, ह्यासाठी सुद्धा खूप चांगला आहे ॲक्युपंक्चर. सौंदर्य वृद्धीमध्ये देखील त्याचा तितका चांगला फायदा मी झालेला सगळ्या जगात शिकवलंय, मी पायोनियर आहे त्याचा वा. कॉस्मेटिक ॲक्युपंक्चर. सर, डोळ्यांचे विकार, ज्यांना कधी ज्यांची हे कमी होते, दिसत नाही प्रॉपर, किंवा बहिरेपणा जो जाणवतो, या सगळ्यावर कसा फायदा होतो? ॲक्युपंक्चर शास्त्राप्रमाणे किडनीतली एनर्जी कमी होत गेली, ती वयोमानाप्रमाणे कमी होत जाते, तर ही एनर्जी कानाला जात असते. त्यामुळे बऱ्याच लोकांना त्यामुळे बहिरेपणा येतो. नर्व जी असते ॲलोपॅथीप्रमाणे, जी नर्व असते कानाला जाणारी, ती खराब होते. ॲलोपॅथी त्याला मी डेड समजतो की ही खराब झाली, आता ऐकू शकणार नाही, नर्व डेफनेस. ॲक्युपंक्चर प्रमाणे आम्ही किडनीतली एनर्जी वाढवली, कधी कधी लिव्हर किंवा दुसरं काही कारण असू शकतं, तर कारणाचा उपचार केला तर जे बहिरे लोक आहेत त्यातले 70% 80% लोकांना चांगलं ऐकू येऊ शकतं. आणि डोळ्याची ऑप्टिक नर्व बऱ्याच लोक वेळेला औषधाच्या दुष्परिणामामुळे खराब होतं, त्याला मी ऑप्टिक ॲट्रोफी म्हणतो ॲलोपॅथी, किंवा डोळ्याचा पडदा डायबिटीस किंवा इतर काही विकारामुळे खराब होतो. याला ॲलोपॅथीत ऑप्टिक नर्व किंवा रेटिना खराब झाला आणि अंधत्व आलं तर काही करता येत नाही. ह्या दोन्हीला ॲक्युपंक्चरमध्ये चांगल्यापैकी फायदा होतो. पण परत मी रिपीट करतो की यासाठी ॲक्युपंक्चरिस्ट हा तज्ञ पाहिजे, त्याला कळायला पाहिजे, रूट कॉज शोधता आलं पाहिजे. बरोबर. इतकंच नाही तर आम्ही पॉईंट लिहून जरी दिले तरी लावणाऱ्याला ते करेक्ट लोकेशन, करेक्ट डेप्थ ऑफ निडल, करेक्ट डायरेक्शन ऑफ निडल, करेक्ट स्टिम्युलेशन, बरेच फॅक्टर असतात. त्यामुळे लोकांनी तज्ञ ॲक्युपंक्चरिस्ट शोधला तर रिझल्ट हे लवकर येतील. बरोबर. सर, जे गुडघ्याचे त्रास आहेत, अस्थमा आहे किंवा मणक्याचे विकार, या सगळ्यावर तर ॲक्युप्रेशरचा खूप चांगला इफेक्ट येतोय, खूप चांगला फायदा दिसतोय, हे तुम्ही सांगितलं. पण व्यसनमुक्ती याच्यावर काय उपचार होतो का? खूपच चांगला फायदा होतो. आमच्याकडे औरंगाबादचा मेडिकल कॉलेजचा एक प्रोफेसर होता, रीडर. बरं. तर तो रोज 80 सिगरेट प्यायचा. बिलीव्ह मी, फक्त 4 दिवसाच्या उपचारात त्याचं सिगरेट टोटल बंद झाले. बरं. माझ्याकडे एक जर्मनीचा डॉक्टर होता, तो माझ्याकडे शिकायला होता. तो रोजच्या 35 सिगरेट प्यायचा, एक आठवड्यात त्या सिगरेट बंद झाल्या. तर अल्कोहोलचे सुद्धा आमच्याकडे बरेच येतात ॲडिक्शनचे. अल्कोहोल ॲडिक्शन आहे, स्मोकिंग ॲडिक्शन आहे, किंवा ड्रग ॲडिक्शन. माझ्याकडे हाँगकाँगहून पेशंट आलता, त्याला ड्रग ॲडिक्शन होतं, स्टेरॉइड गोळ्याचं ॲडिक्शन होता. तर 1 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्ये त्याचं संपलं ॲडिक्शन. याच्याशिवाय डिप्रेशनला चांगला उपचार आहे. ॲक्युपंक्चर हे परिपूर्ण शास्त्र आहे, त्यामुळे बरेचसे रोग हे कायमस्वरूपी नीट होऊ शकतात. फक्त रोगाचं मूळ शोधून काढलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं की VIP तुमच्याकडे येतात का, फक्त गरीब लोकच येतात, असं काही नाही. आता सचिन तेंडुलकर आहे, सानिया मिर्झा आहे, बिरजू महाराज आहे, फिल्म स्टार मनोज कुमार आहेत, अशा बऱ्याच लोकांनी आमच्याकडे ट्रीटमेंट घेतलेले आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसांपासून सेलिब्रिटींपर्यंत सेलिब्रिटी सुद्धा घेतात रुग्ण आहेत. आमच्याकडे. गरीब आला किंवा श्रीमंत आला, फाटका आला की सेलिब्रिटी, आमच्याकडे सगळे सारखे आहेत. आम्ही सगळ्याचा आमच्या दृष्टिकोनातून चांगला उपचार करतो. खरंय.
सर आजचा आपला खरा विषय आहे विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार. पण मला असं वाटतं आपला विषय असा पाहिजे होता की सगळ्या आजारांवर सगळ्या विकारांवर विना औषध विना ऑपरेशन ॲक्युपंक्चर उपचार असाच पाहिजे होता. सर आज तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना योग्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षकांनो, हितगुजमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा झी 24 तास.